उमेदवार. नमस्कार, मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत. मी आहे ज्ञानेश्वर वाघमारे. मी आहे टाकवे बुद्रुक या ठिकाणी. टाकवे बुद्रुक या ठिकाणी जत्रेचा पण प्रारंभ आज दुसरा दिवस आहे. जत्रेनिमित्त पण आपले मावळचे माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे हे यांनी जत्रेला उपस्थिती दाखवून आखाड्यामध्ये पण खरंच खूप त्यांचं योगदान की खूप मार्गदर्शन केले आपल्या जे कुस्ती खेळाडू आहेत त्यांना. आणि जे उमेदवार आहे आपले टाकवे गणामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचे पण गाठीभेटी घेतल्या. त्यांना काय संदेश देतात आणि काय शुभेच्छा देतात आपण जाणून घेऊ. माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे काय सांगू शकता भाऊ तुम्ही? खरं तर प्रथमतः टाकवे गावचं ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या देवीचा उत्सव मोठ्या थाटामाटात ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्ही या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने गावातील या उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असताना आज गावामध्ये कुस्त्यांचा आखाड्याचा कार्यक्रम संपन्न होत होता. आमच्या मावळ भाजपाच्या निवडणुकीचे प्रचार प्रमुख आदरणीय जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब नेवाळे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, सभापती शांताराम बापू कदम, आमच्या गावातील आमचे सर्व ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, विशेष तत्वाने आमच्या टाकवे नाणे जिल्हा परिषद गटातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार, टाकवे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य मधुकरजी कोकाटे आणि आमच्या टाकवे गणाच्या शिवसेना भाजप युतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई सोमनाथ भाऊ कोंडे आसवले यांच्या प्रचाराचा देखील त्या ठिकाणी गावोगावी भेटी मतदारांचे आशीर्वाद चालू होते. मी आमच्या सर्व टाकवे गावच्या ग्रामस्थांना आवाहन केलं, योगायोगाने दोन्ही उमेदवार अश्विनीताई ही आसवले परिवाराची कन्या आहे, कोंडे परिवाराची सून आहे आणि नात्या गोत्याचं मोठं त्या ठिकाणी कौटुंबिक विषय असल्यामुळं आम्ही युतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. प्रामुख्याने धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि मधुकर कोकाटे जिल्हा परिषदेच्यासाठी कमळ चिन्ह भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभे आहेत. मला विश्वास आहे मावळ तालुक्याच्या परिवर्तनाची सुरुवात टाकवे नाणे हा मावळ तालुक्यातला पहिला जिल्हा परिषद गट नंबर आहे, त्या गटापासून सुरुवात होणार आहे आणि येणाऱ्या काळातला विजय हा परिवर्तनाच्या दृष्टीने होत असताना टाकवे ही भविष्यातली मावळ तालुक्याची इंडस्ट्रीयल राजधानी होणार आहे. कारण आता आपण पाहिलं तर रांजणगाव पासून चाकण, पुढं माळुंगे, आता नवला कुंभरे आणि आता आपल्या भागात अगदी बोयरे फाट्यापर्यंत होणारी इंडस्ट्री याचं सेंटर येणाऱ्या काळात जर कोणतं असेल तर ते टाकवे होणार आहे. आंध्र मावळच्या विकासाच्या दृष्टीने येणारा काळ अत्यंत महत्वाचा आहे. मी 2019ला इंद्रायणी नदीवरचा पूल मंजूर केला होता. त्याचं काम आता पूर्ण झालं, कारण संत गतीने चालणारं सरकार मागच्या काळात होतं. आता खऱ्या अर्थाने आपलं गतिमान सरकार असल्यामुळं या भागाच्या विकासाला चालना देणे, रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या फूल उत्पादक असेल, पॉली हाऊस असेल, या शेतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे, पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चेअरमन साहेबांनी बाळासाहेबांनी अनेक वेळा सांगितलं की आपल्या खांडशीपर्यंत असेल किंवा खांडीपर्यंत असेल, नाणे मावळचं खांडीशी आणि आंध्र मावळचं खांडी ही दोन गावं आपण जर पर्यटनाच्या माध्यमातून जोडली, या भागाला खूप मोठी एक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून संधी मिळेल. म्हणून आमचे उमेदवार हे तरुण आहेत. पहिल्यांदा आम्ही त्यांना या ठिकाणी एवढ्या मोठ्या निवडणुकीला उभं केलेलं आहे. तालुक्यामध्ये सगळीकडं युतीचं वारं आहे. खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमचे सर्व सहकारी आम्ही एकत्र बसून या निवडणुकीचं कॅम्पिंग करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे मतदारांना आता या ठिकाणी बदल पाहिजे आणि तो येणाऱ्या काळात या ठिकाणी नक्कीच 5 तारखेच्या मतदानातून आणि 7 तारखेच्या निकालातून दिसून येईल. योग असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मावळ तालुक्यातून आम्हाला या गटात भाजप शिवसेना युतीकडनं मला
माझ्या सौभाग्यवती श्री अश्विनीताई सोमनाथ कोंडे असवले यांना उमेदवारी मिळालेली आहे. तसेच जिल्हा परिषद गटासाठी मधुकर भाऊ कोकाटे यांना कमळ या चिन्हावरती उमेदवारी मिळाली आहे. येणाऱ्या 5 तारखेला मी नाणे मावळ असतील, आंध्र मावळ असतील, दोन्ही गटाच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं आणि या महायुतीच्या विजयाची सुरुवात याच गणातनं होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.